Good morning, all of you. In this lecture, we will start our next problem based on the branch accounting. Okay. In last lecture, we will discuss about what is meant by branch accounting and first and second practical problem. Right? आपण हे already दोन बघितलेले आहेत. आपण आज थर्ड प्रॉब्लेम बघूया. काय सांगितले बघा. Messrs HB Limited has a head office at Bombay and branch office at Delhi. Okay. The transaction relating to branch took place during the year ending 31st December 2018. फर्स्ट दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स. ओके, ज्यामध्ये आहे स्टॉक ॲट ब्रांच, डेटर्स अँड पेटी कॅश 38,000, 16,800 and 4,450. ओके, सो ओपनिंग स्टॉक. देन ओपनिंग स्टॉक कुठे येईल? ब्रांच अकाउंटच्या डेबिट, सॉरी हेड ऑफिसच्या डेबिटला येईल ओपनिंग. देन अमाऊंट सेंड टू द ब्रांच फॉर एक्सपेन्सेस. हेड ऑफिसने काय केलेले आहे? ब्रांचला काही अमाऊंट पे केलेली आहे फॉर एक्सपेन्सेस, ज्यामध्ये आहे सॅलरी, रेंट अँड एक्सपेन्सेस 7,200, 2,400 and 1,200. देन गुड्स सेंड टू द ब्रांच. ओके, हेड ऑफिसने ब्रांचला गुड्स सेंड केलेली आहे, जी आहे 1,52,000. देन अमाऊंट रेमिटेड बाय ब्रांच, कॅश, आउट ऑफ कॅश सेल्स 12,500 and out of receipt from the debtors, टोटल आउटरला दिलेली आहे. चलो लेट्स कंटिन्यू. कुठे आहोत आपण? गुड्स सेंड टू द ब्रांच. ओके, ब्रांचला गुड्स सेंड केलेले आहेत 1,52,000. अमाउंट्स रेमिटेड बाय ब्रांच, कॅश सेल्स अँड रिसिप्ट फ्रॉम डेटर्स 1,71,500. देन याचा इफेक्ट जाईल क्रेडिट साइडला ब्रांचच्या, राईट. देन ब्रांच इन्फॉर्म दॅट सेल्स ड्युरिंग द इयर वॉज रुपीज 1,75,500 इन्क्लुडिंग कॅश सेल्स. ब्रांचने फक्त इन्फॉर्म काय केलेलं आहे की टोटल जी सेल आहे तो 1,75,500 चा आहे, बट ऍक्च्युअली रेमिटेड किती केलेले आहे तर 1,71,500. ओके, ऑन 31st December 2018, stock at branch was valued rupees 45,250. Thereas amount due from customer was rupees 17,800 and cash on hand was rupees 350. So these are the closing stock. So closing stock कुठे रेकॉर्ड करतो आपण? क्रेडिट साइडला. ओके, बाय बॅलन्स carried down closing stock in. Then branch statement also revealed that branch had paid 3,100 from cash sales for sundry expenses. Actually this is not a part of the head office account, right? जसं आपण डिस्कस केलं होतं, जे हेड ऑफिस पाठवणार आहे त्याचा इफेक्ट जाईल डेबिट साइडला आणि हेड ऑफिस ज्या गोष्टी रिसीव्ह करणार आहे त्याचा इफेक्ट जाईल क्रेडिट साइडला. लक्षात येतंय का? जसं मी तुम्हाला काही कॉमन एंट्री सांगितल्या होत्या, ज्यामध्ये गुड्स सेंड टू दी ब्रांच, ब्रांचला गुड्स सेंड केल्या जातील, त्याचा पहिला इफेक्ट येईल डेबिट साइडला. देन हेड ऑफिसने ब्रांचला गुड्स सेंड केल्या, डेबिटला इफेक्ट केला. गुड्स सेंड केल्याबरोबर हेड ऑफिस काय करतं, काही अमाऊंट सुद्धा पे करतं ब्रांच ऑफिसला, तर त्याचाही इम्पॅक्ट जाणार आहे डेबिट साइडला. कॅश सेंड टू हेड ऑफिस बाय टू ब्रांच बाय हेड ऑफिस, जो एक्सपेन्सेस साठी असेल तोही जाणार आहे डेबिट साइडला. डेबिटला काही ठराविकच एंट्री असणार आहेत, क्रेडिटला काही फिक्स एंट्री आहेत, ज्यामध्ये आहे सेलिंगच्या एंट्री. सेलिंग केल्यानंतर जेव्हा ब्रांच ऑफिस हेड ऑफिसला पैसे पाठवेल ती एक एंट्री असेल क्रेडिट साइडला. सेकंड एंट्री असणार आहे जर ब्रांच कडून काही गुड्स रिटर्न आले डॅमेज वाले तर ती सेकंड एंट्री असणार आहे. आणि थर्ड एंट्री असणार आहे क्लोजिंग बॅलन्सची. ओके, इट्स अ व्हेरी सिंपल. थोड्याशा एंट्री लक्षात ठेवा, डेबिटला काय असेल आणि क्रेडिटला काय असणार आहे, हा एक पार्ट झाला. देन त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की एक असाही पॉइंट ऑफ व्ह्यू समोर ठेवा की ब्रांच कडून हेड ऑफिस कडून ज्या ज्या वस्तू जात आहेत, हेड ऑफिस कडून ज्या ज्या वस्तू जात आहेत, ज्यामध्ये कॅश असू शकेल, ज्यामध्ये गुड्स असू शकेल,
काही एक्सपेन्सेस असू शकतील, काही वस्तू असू शकतील, व्हॉट एव्हर इट मे बी. हेड ऑफिस कडून ज्या गोष्टी जात आहेत त्या रेकॉर्ड होणार आहेत डेबिट साइडला, आणि हेड ऑफिस ज्या गोष्टी रिसीव्ह करणार आहेत त्या सगळ्या रेकॉर्ड होणार आहेत क्रेडिट साइडला. आर यू गेटिंग माय पॉइंट? लक्षात आलंय का सगळ्यांच्या? आज बरेच जण लेक्चरला बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना काहीच माहित नाही असं नको. एकच पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवा की आपण हेड ऑफिस अकाउंट ओपन करतोय. एक हेड ऑफिस आहे, ते त्याच्या ब्रांचला काही गोष्टी काय करते, पाठवते, काही वस्तू पाठवते. जेव्हा पाठवेल तेव्हा डेबिटला एंट्री होतील. ब्रांच कडून जेव्हा हेड ऑफिस स्वीकारते तेव्हा त्या एंट्री क्रेडिटला होतील. दॅट्स इतकंच आहे ब्रांच अकाउंट. इज इट क्लिअर? ओके, चलो लेट स्टार्ट. ओपन करा अकाउंट. प्रॉब्लेम लिहायचा राहिला असेल नंतर ग्रुप वरती पाठवलं जाईल. आता आपण सोल्युशनला सुरुवात करू. हेडिंग द्या. इन द बुक्स ऑफ HB Limited, in the books of HB Limited, Delhi branch account, Delhi branch account. दिल्लीच आहे ना ब्रँच? कुठे? हा, दिल्ली ब्रँच अकाउंट. पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. दे फर्स्ट एंट्री आहे टू बॅलन्स ब्रॉट डाउन. फर्स्ट एंट्री रेकॉर्ड करा. टू बॅलन्स ब्रॉट डाउन, ज्यामध्ये दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स. ओके, सो ओपनिंग बॅलन्स मध्ये काय काय आहे बघा, ज्यामध्ये आहे स्टॉक ऍट ब्रँच, डेटर्स अँड पेटी कॅश. इनर कॉलम मध्ये अमाऊंट पुटअप करा. लिहून घ्या फटाफट. इनर कॉलम मध्ये अमाऊंट येतील. स्टॉक आहे 38,000, डेटर्स आहे 16,800 आणि कॅश आहे 450. फटाफट तुमचं झालंय सॉल्व करून? लिहा. आउटरला सांग टोटल किती येईल, बोल. किती आली? 55,000. $55,250. ओके, चला पुढे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? अमाउंट सेंड टू द ब्रांच फॉर एक्सपेन्सेस, रेंट, सॅलरी. ओके, सो पुटअप करा. टू कॅश ॲट बँक. हेडिंग द्या टू कॅश ऑब्लिक बँक इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस. हेड ऑफिस कडून जाणार आहे, दॅट्स वाय डेबिटला रेकॉर्ड होईल. ओके, ज्यामध्ये सॅलरी आहे, देन रेंट आणि एक्सपेन्सेस. अमाऊंट किती दिलेली आहेत त्या इनर कॉलम मध्ये रेकॉर्ड करा, ज्यामध्ये आहे 7,200, 2,400 आणि 1,200. आउटरला अमाऊंट किती येईल सांग? किती? 10,800. ओके, नेक्स्ट एंट्री काय आहे? गुड्स सेंड टू द ब्रांच 1,52,000. सो पुटअप करा. गुड्स सेंड टू द ब्रांच अमाउंट आहे 1,52,000. ओके, नेक्स्ट अमाउंट रेमिटेड बाय ब्रांच क्रेडिट साइडला येईल. आता ब्रांचने काय केलेलं आहे, अमाउंट पाठवलेले आहे. ओके, तर अमाउंट काय आहेत बघा, कॅश आहे 12,500 आणि डेटर्स आहे 1,59,000. ओके, ह्या इनरला घेऊन आउटरला टोटल घेतला तरी चालेल. एंट्री लक्षात येते सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारू शकता.
क्लिअर? बोला हो नाही काहीतरी रिप्लाय द्या. चलो नेक्स्ट एंट्री. ओके देन ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये या, जिथे तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिलं सेंटेन्स जस्ट इन्फॉर्मेशन साठी आहे की कॅश टोटल किती सेल झालेला आहे. देन नेक्स्ट एंट्री आहे क्रेडिट बॅलन्स. सो क्रेडिट बॅलन्स इन द सेन्स क्लोजिंग बॅलन्स. सो क्लोजिंग बॅलन्स पुटअप करा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, ज्यामध्ये आहे स्टॉक, डेटर्स आणि कॅश. अमाऊंट किती किती बघा, पुटअप करा. स्टॉक आहे 45,250, डेटर्स आहे 17,800 आणि कॅश आहे 350. अजून काही इन्फॉर्मेशन दिली आहे का? नाही. बाकीचे जे 3,100 आहे जे ब्रँचने पे केलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट ब्रँचला जातो, त्याचा कोणताही इम्पॅक्ट हेड ऑफिसच्या अकाउंटला येणार नाही. कोणाकोणाच्या लक्षात आलेले आहे इफेक्ट सगळे? हात वरती करा जरा. नाही आज आलेले मेंबर्स, तुम्हाला मी हेच सांगितलं की तुम्ही हे घेऊन येऊ नका की माझे लेक्चर मिस झाले. काही नाही, फ्रेश नवीन प्रॉब्लेम आहे, आपण न्यूली लर्न करतो. कोणाकोणाला लक्षात आलेले आहेत इंट्र्या? हात वरती करा परत, जरा दिसेल असे. नेहा व्हॉट हॅपन? श्वेता का नाही लक्षात आलेलं? ऑलरेडी आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत. तुम्ही एवढंच एक डोक्यात ठेवा की हेड ऑफिस कडून ज्या गोष्टी गेल्या त्या डेबिटला रेकॉर्ड केल्या, हेड ऑफिस कडे ज्या गोष्टी आल्या त्या क्रेडिटला रेकॉर्ड केल्या. जसं आपल्याला माहिती आहे की ओपनिंग स्टॉक नेहमी काय होतो, डेबिटला रेकॉर्ड होतो, क्लोजिंग स्टॉक नेहमी क्रेडिटला रेकॉर्ड होतो. सो ह्या दोन एंट्री तरी क्लिअर झालेत का? ओपनिंग क्लोजिंग. देन हेड, आवाज बंद. हेड ऑफिसने ब्रँचला काही एक्सपेन्सेस साठी पैसे पाठवलेले आहेत, म्हणजे हेड ऑफिस कडून पैसे गेलेत. आलं लक्षात? म्हणून सेकंड एंट्री केली आपण एक्सपेन्सेस पे. सो एक्सपेन्सेस पे केले म्हणजे काय पे केलं? कॅश पे केली असणार आहे, म्हणून हेडिंग दिला आपण टू कॅश इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस. मग याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे, त्यांनी सॅलरीसाठी पैसे पाठवलेत, रेंटसाठी पाठवलेत आणि काही बाकीचे एक्सपेन्सेस होते त्याच्यासाठी पैसे पाठवले. सो इनर कॉलम मध्ये अमाऊंट घेतली, टोटल आउटरला लिहिली. क्लिअर? इट्स अ व्हेरी सिम्पल. देन त्याच्यानंतर हेड ऑफिसने काय पाठवले तर गुड्स सेंड केलेत ब्रँचकडे, म्हणजे अगेन हेड ऑफिस कडून काहीतरी गेलेलं आहे. सो टू गुड्स सेंड टू द ब्रँच ॲज इट इज अ सेंटेन्स येतं आणि आपण अमाऊंट लिहिली 1,52,000. क्लिअर? देन आता इथे सांगितलेलं आहे अमाऊंट रेमिटेड बाय ब्रँच. ब्रँचने अमाऊंट रेमिट केली, पाठवलेली आहे हेड ऑफिसला. मग हेड ऑफिसने काय केली? ती स्वीकारली, रिसीव्ह केली. दॅट इज वाय रिसीव्ह केली म्हणून येईल हेडिंग क्रेडिट साइडला बाय कॅश इंटू ब्रॅकेट रेमिटेड म्हटलात तरी चालेल. ओके. मग रेमिटेड मध्ये काय आलेलं आहे त्यांनी सांगितले सेल्स आहे आणि डेटर्स कडून पैसे आले. ते इनर कॉलमला घ्या, टोटल आउटरला घ्या किंवा डिरेक्टली आउटरला घेतला तरी चालेल. क्लिअर? आणि लास्ट दिलेला आहे क्लोजिंग बॅलन्स. आपल्याला माहिती आहे क्लोजिंग स्टॉक हा नेहमी क्रेडिटला येतो, जो आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन इंटू ब्रॅकेट क्लोजिंग बॅलन्स म्हणा, इथे हेडिंगला ओपनिंग बॅलन्स म्हणा, आणि अमाऊंट आपण पुटअप केला. आता अकाउंट क्लोज करायचं. डेबिट साइड जास्त आहे की क्रेडिट साइड जास्त आहे? बघा क्रेडिट साइड जास्त आहे, टोटल येईल 2,34,900 आणि डिफरन्स बघा किती, जो असणार आहे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस. कोणती वाली? 1,75,000 लास्ट वाली. तर लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय श्रुती? ब्रांच स्टेटमेंट also revealed the branch had also paid expenses 3,100 for cash sales for sundry expenses. म्हणजे मी तुम्हाला दोन रिलेशन सांगितले, एक आहे हेड ऑफिसचं आणि ब्रँचचं रिलेशन. ओके. आणि सेकंड रिलेशन आहे ब्रँचचं आणि कस्टमरचं. आता ब्रँच काय करताय? प्रोडक्ट सेल करताय. मग ब्रँच जे एक्सपेन्सेस पे करणार आहे त्याचा इम्पॅक्ट हेड ऑफिसला जाणार आहे का? हो नाही. जसं ब्रँच आणि हेड ऑफिस मध्ये जे ट्रान्झॅक्शन होत आहे त्याचाच इम्पॅक्ट फक्त हेड ऑफिसला होतोय. म्हणजे हे जे अकाउंट आहे हे कोणी ओपन केलंय? हेड ऑफिसने ओपन केलंय.
ओके, जेव्हा ब्रांच अकाउंट ओपन करेल तेव्हा ब्रँचने पे केलेले आहेत म्हणून ब्रँचला डेबिट साईडला जातील 3100. आर यू गेटिंग माय पॉइंट? आलं लक्षात? आणि हे बाकीचे इम्पॅक्ट सुद्धा ब्रँच अकाउंटला जाणार आहेत, बट आपण इथे फक्त हेड ऑफिस अकाउंट ओपन केलेलं आहे, ब्रँच अकाउंट ओपन केलेलं नाही. हेड ऑफिसच्या बुक मध्ये आपण ब्रँच अकाउंट ओपन करतोय, मग ब्रँच त्यांचं काम करतील, त्यांचं वेगळं अकाउंट ओपन करतील. आपलं हे ट्रान्झॅक्शन हे बुक कुठे आहे? आपलं बॉम्बे मध्ये आहे. ओके, बॉम्बेच्या ऑफिस मध्ये त्यांनी जे जे अकाउंट रेकॉर्ड केले हे आहे. क्लिअर? श्रुती, अजून काही डाऊट आहे? आणि पहिल्या सेंटेन्स मध्ये फक्त त्यांनी तुम्हाला इन्फॉर्म केले, ब्रांच इन्फॉर्म दॅट सेल्स, इतका सेल झालेला आहे. त्यांनी काय अमाऊंट पाठवली का हेड ऑफिसला? नाही. जी पाठवलेली आहे त्याचं रेकॉर्डिंग आपण ऑलरेडी केलेलं आहे. इज इट क्लिअर? व्हेरी गुड. चलो क्लोज करा. प्रॉफिट किती येईल बघा? 16. ओके, 16,800 पुटअप करा. 16,800 प्रॉफिट. 850. ओके, 50 रुपये देऊन टाका. 16,850. हेडिंग ना प्रॉफिट. प्रॉब्लेम लक्षात आला का? नक्की? एवढा सोपा प्रॉब्लेम मिस मार्कला येईल का? हो, येऊ शकतो. थँक्यू.